नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण अतिशय पौष्टिक असे दलियाचा उपमा कसे करतात ते पाहणार आहोत. या दलियाच्या उपमापासून आपल्याला आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. दिवसभर दलियाचा उपमाचे सेवन केले तर दिवसभर आपल्याला शरीराला भरपूर एनर्जी मिळते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते. वेट लॉससाठी अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर, विटॅमिन्स असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये तसेच आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे हे अतिशय आरोग्यवर्धक झालेले आहे. यामध्ये या दलियाच्या उपम्यापासून आपल्या शरीराला भरपूर एनर्जी तसेच ऊर्जा मिळते. असे हे आरोग्यवर्धक हेल्दी दलिया उपमा कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत. दलिया उपमा करण्यासाठी मी हे दलिया घेतलेला आहे. हे आपण गव्हापासून बनवलेले असतात. गहू भरडून त्यापासून हे दलिया बनवतात. हे अतिशय पौष्टिक असतात. ह्याचा उपमा करण्यासाठी मी 1 वाटी दलिया घेतलेला आहे. बारीक चिरलेला गाजर, टोमॅटो, कांदा, सिमला मिरची बारीक चिरलेली घेतलेली आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता, अर्धा लिंबू आणि हे बॉईल केलेले फ्रोझन मटार आहेत ते घेतलेले आहेत. आणि पाणी आपण जे दलिया 1 वाटी घेतलेला आहे तर त्याच्या 2.5 पट आपण पाणी घ्यायचं आहे. 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर आपण दलियाचा उपमा करण्यासाठी आपण दलियाचा उपमा करूया. आता दलियाचा उपमा करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घालते. तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालते. मोहरी तडतडा लागली. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते. 1 चमचा उडीदाची डाळ, त्यानंतर कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कांदा, गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, थोडेसे भाजलेले शेंगदाणे, सर्व घालून चांगलं परतून घ्यायचं. तर ह्यामध्येच मी मटार पण घालते. आपण हे दलियाचा हेल्दी उपमा बनवतो. त्यासाठी यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत. तर यामध्येच 1 चमचा मीठ घालते. एक चमचा मीठ, आता दलिया पण यामध्येच घालते, म्हणजे ते पण या भाज्यांबरोबर चांगलं भाजलं जाईल. दलिया आणि सर्व भाज्या चांगले भाजलेल्या आहेत. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालते. सर्व मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण 2.5 वाटी पाणी घेतलं होतं, ते पाणी गरम करून घेतलेलं आहे. ते गरम पाणी यामध्ये घालते. यामध्ये आता 1.5 चमचा साखर घालते. सर्व मिक्स करून हे आता एक
10 मिनटं शिजवून घेऊया. यामध्येच लिंबाचा रस पिळून घेते. दहा मिनटं शिजवून घेऊया. हेल्दी दलिया उपमा तयार झालेला आहे. मस्त शिजलेला आहे. ते मी एका डिशमध्ये काढून घेते. दलियाचा उपमा तयार झालेला आहे. ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे. मस्त अतिशय पौष्टिक असा दलियाचा उपमा तयार झालेला आहे. असेच नवनवीन छान छान रेसिपी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.